नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। सध्या आपण नवरात्रसाठी खास उपवासाच्या रेसिपीज शेअर करत आहोत। तर आजची आपली खास उपवासाचीच रेसिपी आहे, ती पण शेवटची आहे। तर ती आहे उपवासाची कढी। मस्त अशी गरमागरम आणि झटपट होणारी आहे। उपवासाच्या कढीसाठी ना आपण एक बाउल घेतलंय, त्यात आपण आता हे मीडियम साइजचा बाउल भरून आपण दही टाकूया। 1 ते 1.5 चमचा साखर, म्हणजे दही कितपत आंबट आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता। 3 ते 4 चमचे राजगिऱ्याचं पीठ, चवीप्रमाणे मीठ। आता हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेऊयात, म्हणजे ना त्याचं थोडंसं असं क्रीमी टेक्स्चर होईल। आपण मस्त क्रीमी टेक्स्चर करून घेतलेला आहे। आता ही ना इम्पॉर्टंट टिप आहे की ज्या वेळेला आपण यांना कढी करणार आहे त्यावेळेला हे टेक्स्चर क्रीमी करणं गरजेचं आहे। म्हणजे काय होतं, ही कढी उकळल्यावर, कढी टाकल्यावर किंवा कढी केल्यावर असं ना चोथा पाणी होत नाही यासाठी। आता ह्याच्यात ना आपण थोडंसं पाणी मिक्स करून घेऊया। पाणी याच्यात मिक्स करून झालेलं आहे। आता आपण कढीची फोडणीची तयारी करून घेऊया। उपवासाच्या कढीसाठी ना आपण एका कढईत 1 चमचा तूप आणि 1 चमचा शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। त्यात ना आपण आता जिरे टाकून घेऊया। जिरे छान आता फुलले, त्यात ना 1 ते 2 चमचे आपण हिरवी मिरची आणि आलं ह्याचा आपण याला ठेचा करून घेतलाय। हा आता ना 1 मिनिट परतून घेऊयात, म्हणजे ना काय होईल की ह्याचा कच्चेपणा सगळा निघून जाईल। आता आपण ना त्याच्यात दह्याचं मिश्रण टाकून घेऊयात। आपण दही, राजगिरा, पीठ किंवा मीठ आणि साखर ह्याचं आपण मिश्रण तयार केलं होतं, ते टाकून घेतलेलं आहे। आता आपण अंदाजे ह्याच्यात ना 2.5 ते 3 वाट्या आपण पाणी टाकून घेणार आहोत। आपण 3 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढी पातळ हवे किंवा घट्ट हवे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ऍडजस्ट केलं तरी चालेल। आता मी गॅसची फ्लेम आहे ना बारीकच ठेवली आहे। बारीक गॅसवर आपण ना कढीला मस्त उकळी येऊन देऊया। कढी आपली आता उकळायला चालू झालेली आहे। त्यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि अगदी अजून एकच मिनिटानं उकळी काढून घेऊया। आपल्या कढीला मस्तपैकी आहे ना पहिली उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। जर जास्त उकळली कढी तर फाटण्याची शक्यता असते। कढी आपण आता सर्व करून घेऊया। तर मंडळी, नवरात्र स्पेशल मस्त अशी उपवासाची कढी तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली आहे। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना एकदम झटपट, अगदी 5 मिनिटात होते। ही तुम्ही नुसती सुद्धा प्यायला करू शकता किंवा मग साबुदाण्याची खिचडी बरोबर किंवा वरई केली म्हणजेच भगर केली त्याबरोबर सुद्धा खूप छान लागते। सो नक्की या नवरात्रात करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।